हेल्दी रुटीन. रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी बाबा गट्टू चिंकीला घेऊन जॉगिंगला निघून जातात. चला मुलांनो, आज आपल्याला कमीत कमी 2 किलोमीटर चालायचंय बरं. 2 किलोमीटर तर काहीच नाही बाबा. मी तर आरामात 5 किलोमीटर पर्यंत पळू शकतो. आणि मी 10 किलोमीटर पर्यंत. ओहो, चला मुलांनो, मग बघूयात अगोदर आज कोण थकतंय. येस, लेट्स गो. बाबा, गट्टू आणि चिंकी घरातून बाहेर पडतात आणि एकत्रच धावू लागतात. पण अगदी थोड्या अंतरापर्यंत पळाल्यानंतर गट्टू चिंकी दोघेही थकतात आणि एका बेंचवरती बसून पाणी पिऊ लागतात. अरे, काय झालं मुलांनो? बाबा, आम्ही थकलो. आतापर्यंत तर 2 किलोमीटर झाले असतील ना? हो हो गट्टू, मग काय 2 किलोमीटर तर आरामात झाले असतील. काय? अरे नाही नाही मुलांनो, आता तर फक्त आपण 500 मीटरच कव्हर केलंय. अजून तर आपण आपल्या टार्गेट डिस्टन्सचा अर्धाही गेलो नाहीये. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीचं तर डोकंच गरगरतं. काय? आणि आम्ही तर आत्ताच थकलोय बाबा. यापेक्षा जास्त आम्ही पळू नाही शकत. हो, माझे पायही दुखायला लागलेत बाबा. काय? बरं ठीक आहे, कमीत कमी 1 किलोमीटर तरी कव्हर करा. नाही नाही बाबा, परतही यायचंय ना. आमच्याकडनं नाही होणार. हो, बरोबर बोलला गट्टू. ओहो, हे तर खूप चुकीचं आहे मुलांनो. तुम्ही दोघं एवढं लवकर कसे थकलात? अच्छा चला ठीक आहे, आपण आता घरी जाऊया. गट्टू चिंकी थकल्यामुळे बाबांना सुद्धा परत घरी यावं लागतं. तिथे घरी आई सगळ्यांची वाट पाहत होती. अरे, मला वाटलंच नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल. अगं, या गट्टू चिंकीलाच पहा ना, फक्त 500 मीटर जाऊनच थकलेत हे. बाबांचं हे बोलणं ऐकून आई आश्चर्य करते. काय, इतक्या लवकर? तुम्ही दोघं तर मुलं आहात आणि मुलं मोठ्यांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात. तुम्ही तर बाबांपेक्षा दुप्पट पळायला हवं होतं. मला तर वाटतंय हे त्यांचं खराब डाएटमुळे आहे असं. बरोबर आहे तुमचं. काल रात्री सुद्धा हट्ट करून ह्यांनी पिझ्झा मागवला होता आणि सध्या हे दोघं संध्याकाळी अभ्यास करून खेळायलाही जात नाही. घरातच व्हिडिओ गेम खेळत असतात. बस हेच तर कारण आहे यांचं एवढं थकण्याचं. बाहेरचं वेडे विचित्र खायचं आणि अजिबात एक्सरसाइज करायचं नाही. गट्टू चिंकी एकदम शांत बसून आईबाबांचं रागावणं ऐकत होते. ठीक आहे बाबा, आता आम्ही बाहेरचं नाही खाणार. हो बाबा, फक्त एवढंच नाही मुलांनो, आता मी तुमच्यासाठी एक खास हेल्थ रुटीन बनवेन, ज्यामध्ये तुम्हा तिघांना मी सकाळी सकाळी हेल्दी ग्रीन ज्युसेस देईल आणि नंतर पूर्ण दिवस सुद्धा तुम्हाला हेल्दी खावं लागेल. जंक फूड फक्त आठवड्यातनं एकदा. आईचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी आश्चर्य करतात. तेवढ्यात आई किचन मध्ये जाते आणि हातामध्ये ग्रीन कलरचं ज्यूस घेऊन येते. हे पाहून गट्टू चिंकी घाबरतात. घ्या मुलांनो, आजही मी ज्यूस बनवलाय, हे प्या. काय? अगं, हे कसलं ज्यूस आहे आई? हे तर दिसायला अजिबातच छान नाही आई. मुलांनो, ही माझी खास रेसिपी आहे. हा पालकाचा ज्यूस आहे जो खूप हेल्दी आहे. हे प्यायला सुद्धा खूप छान आहे. घ्या, पिऊन बघा. आणि हे घ्या, तुम्हीही प्या. काय? मलाही प्यावं लागेल? हो, सगळ्यांनाच प्यावं लागेल. गट्टू चिंकी घाबरतच ते ग्लास उचलतात, पण त्यांना त्या पालकाच्या ग्रीन ज्यूस कडे बघूनच खूप भीती वाटत होती. अगं, आपण कसा प्यायचा चिंकी? याचा तर वासही छान नाहीये. आता प्यायला तर लागेलच ना गट्टू, आपल्याला आई सोडणार नाहीये. गट्टू चिंकी पाहतात की बाबा एकाच घोटामध्ये सगळं ज्यूस पिऊन टाकतात. हे काय बाबा, तुम्ही तर एकदमच पिऊन टाकलं. हे खरंच चांगलंय? नाही नाही गट्टू, याची चव तर चांगली नाहीये, पण मला माहितीये की हे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे मी याला औषध समजून प्यायलं. तुम्ही पण तसंच प्या. बाबा तर हे एवढं बोलून तिथून निघून जातात, कारण त्यांना ऑफिससाठी उशीर होत होता. इकडे गट्टू चिंकी मात्र विचारात पडतात. गट्टू, बाबांनी तर हे अगदी सहज प्यायलं. नक्कीच हे इतकं वाईट पण नसणार. हो चिंकी, चल आपणही पिऊया. गट्टू चिंकी, काही झालं तरी थांबायचं नाही. एका दमात पिऊन टाकायचं. ओके आई. जसं गट्टू चिंकी त्या ज्यूसचा एक घोट घेतात, त्यांना त्याची चव खूप वाईट लागते. पण समोर आई उभी असलेली पाहून ते एकाच घोटात सगळं संपवतात. आई, हे अजिबातच चांगलं नाहीये. हो आई, खूपच बेकार होतं.
व्हेरी गुड मुलांनो. चला आता तुम्ही दोघं नाश्ता करा. मी काकडी आणि ब्राऊन ब्रेडचे हेल्दी सँडविचेस बनवले आहेत. गट्टू चिंकी ते सँडविचेस खाऊन शाळेसाठी तयार होतात आणि शाळेमध्ये निघून जातात. आईने त्या दोघांनाही डब्यामध्ये सॅलड दिलं होतं. ओफो चिंकी, आता आपल्याला आईचं हेल्दी रुटीन पाळावंच लागेल. तिने आपल्याला डब्यात सुद्धा सॅलड दिलंय. नक्कीच जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा दुपारी हेल्दीच बनवलं असेल. हो, आणि ज्याची चव अजिबात चांगली नसेल. पण काय करू शकतो चिंकी, घरी तर जावंच लागेल आणि दुपारी जेवावंही लागेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात आणि आई त्यांना खुश होऊन पाहत म्हणते, या मुलांनो, लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. पण गट्टू चिंकी तर अजिबातच लंचसाठी एक्सायटेड नव्हते. ते दुःखी होऊन डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. अरे मुलांनो, काय झालं? इतके दुःखी काय? आत्ताही आम्हाला तू काहीतरी हेल्दीच देशील आई. हो मुलांनो, ते तर गरजेचं आहे ना. पण आई, त्याची चव अजिबात चांगली नसते. पण मुलांनो, मी तर दुपारी जेवायला तुमचं आवडतं इडली सांबार बनवलंय. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात. काय? इडली सांबार? वाव आई. हो मुलांनो, हे घ्या. आई दोघांनाही गरम गरम इडली सांबर सर्व करते. पण आई, तू आम्हाला हे का जेवायला देतीये? आम्हाला वाटलं होतं की तू आम्हाला हेल्दी रुटीन देशील. अरे मुलांनो, हे इडली सांबारही खूप हेल्दी आहे. या सांबारमध्ये खूप भाज्या आहेत आणि इडली सुद्धा तांदळाची आहे. हे खूप हेल्दी आहे. जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला चवीसोबत हेल्दी खाणं सुद्धा मिळू शकतं. आई, ही इडली तर खूप यम्मी आहे. वाव आई, तुझं हेल्दी रुटीन तर खूपच मस्त आहे. हो मुलांनो, पण तुम्हाला सकाळी सकाळी ज्यूस आणि टिफिनमध्ये सॅलड सुद्धा खावं लागेल. तरच मी तुमच्यासाठी चविष्ट पदार्थ बनवेन, जी हेल्दी सुद्धा असतील. ठीक आहे आई, डील. यम्मी. मग रात्री आई सगळ्यांसाठी पनीर डोसा आणि सांबार बनवते आणि सगळ्यांना खाणं खूप आवडतं. एवढंच नाही तर सगळ्यांना आई डिनर नंतर गरम दूधही देते. आजचा दिवस तर खूपच हेल्दी होता आई. बरोबर बोललास गट्टू. आता आपला रोजचा दिवस असंच हेल्दी खाण्याचा असेल. आणि उद्या सकाळी मी तुम्हा दोघांना ज्यूस सोबत ताजी फळेही देईन. आजच संध्याकाळी मी बाजारातून आणलीय. फळं तर मला खूपच आवडतात आई. हो चिंकी बेटा, आणि ते चॉकलेट्सपेक्षा खूप हेल्दी असतात. जेव्हा तुला गोड चॉकलेट खावंसं वाटेल तर तू गोड गोड फळं खाऊ शकतेस. ओके बाबा. अशा प्रकारे आई आपलं हेल्दी रुटीन सगळ्यांना फॉलो करायला लावते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.